हे टाकायला आहे सुरमई फ्रेश आहे पूर्णपणे. ही मी करी बनवणार आहे आणि ही मी फ्राय करणार आहे. एकदम फ्रेश आहे पूर्णपणे. हा जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये मी आता वाटणार आहे फोडणी देण्याकरता. हा आहे मच्छी कढीचा मसाला. सुकं खोबरं, लसूण, अद्रक, टमाटर, कोथिंबीर. राई चांगली तडतडली याच्यामध्ये टाकणार आहे आपण हा मसाला जो वाटला आहे. मसाला चांगला परतू द्या. पाणी टाकते. मसाल्याला तेल सुटत आलं की आपण ह्याच्यामध्ये गोडा मसाला टाकणार आहे. हा घरगुती मसाला आहे गोडा मसाला. हे पहा हा घरी बनवलेला आहे. हा एक चमच टाकणार आहे. चांगला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये रेड मिरची पावडर, एव्हरेजची नुसती कलरवाली रेड मिरची पावडर आहे ती 1 चमच टाकलेली आहे. नंतर मी याला चांगलं परतून घेते. त्याच्यामध्ये टाकते हळद. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. हे पहा धनिया पावडर, 1 चम्मच धनिया पावडर. त्याला चांगलं परतून घेते. मसाला तेल सुटेपर्यंत परता. जेवढा मसाला तुम्ही चांगला परताल ना तेवढा ग्रेव्हीला तरी चांगली येते आणि ग्रेव्ही पण टेस्टी लागते. कच्चं असेल तर टेस्ट देत नाही. त्याच्यामुळे जेवढा तुम्ही फ्राय कराल ना चांगला त्याच्याने मसाला तेवढंच ती ग्रेव्ही टेस्टी पण होते आणि दिसायला पण खूप छान दिसते. हे मी परतते आहे. आता याला तेल सुटतं आहे. तेल सुटत आहे. खाली चिटकाय लागलं आहे आणि खाली तेल सुटत आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं गरम पाणी. गरम पाणी ते तर चांगली येते. चांगलं परतून घेते. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी परतणार आहे. असं कच्चं पण ह्याचं जाण्यासाठी. मसाला चांगला परतला आहे. हे बघा ह्याच्यामध्ये पूर्णपणे चिपकाय लागले आणि तेल पण सुटत चाललं. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्याने कसं त्याला टेक्स्चर पण चांगला येईल आणि तळ येते चांगली मस्त. गरम पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेते. थोडंसं ह्याला याच्यावरती गरम पाण्यामध्ये करून घेते. बघा तेलाची तळ पण आलेली आहे. त्याच्यामुळे भाजी पण दिसायला छान दिसते आणि खाण्यासाठी खूप भारी लागते. हे पहा थोडा वेळ मी असं ठेवून नंतर मच्छीचे तुकडे हे पीस आहेत. मच्छीचे तुकडे आहेत. सुरमई मच्छी आहे त्याचे तुकडे मी टाकणार आहे आणि त्याला 5-10 मिनिटे शिजू देणार आहे. आता मी सुरमई फ्राय करते. त्याच्यासाठी मी अगोदर हा लिंबू घेतला आहे. हा लिंबू मी पिळत आहे. अगोदर पिळून घेते लिंबू. त्याच्यात बिया जाणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यामध्ये मी टाकते हळद. हळद मी भरपूर थोडीशी जास्त टाकते कारण त्याच्याने मसाला वास येणार नाही फ्रायचा. मी टाकते एव्हरेजची लाल तिखट मिरची, ती कलरवाली लालवाली, ती 1 चम्मच टाकते. त्याच्यामध्ये टाकते धनिया पावडर 1 चम्मच धनिया पावडर. हे पहा 1.5 चम्मच टाकते. थोडंसं मीठ मिठाने टाका. मीठ बघा थोडंफार मीठ टाकते. आणि आता टाकते मी अद्रक लसूणची पेस्ट जी आहे जिंजर गार्लिक पेस्ट. आता मी टाकते जिंजर गार्लिक पेस्ट. याला टाकून ह्याला चांगलं मिक्स करते. थोडी जास्त टाकते. चांगली मिक्स करते. ह्याला एकजीव करते. जेवढं हे एकजीव होणार तेवढं फिश फ्राय व्हायला चांगलं लागते. फिश फ्राय जेवढं मसाला याच्यामध्ये जातो ना तेवढी फिश फ्राय पण चांगली होते आणि टेस्टी पण छान लागते.
थोडं 5-10 मिनटे मुरू देणार आहे मी याला. 5-10 मिनटे ह्याला असंच ठेवणार आहे. त्याच्याने मसाला पूर्ण बॅटर पूर्ण एकत्र होईल. दोन मिनटं झालेले आहेत. उकळी फुटलेली आहे याला. बघा तर कशी आलेली आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे मच्छीचे तुकडे, जे पीस आहेत ते मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. याच्यामध्ये टाकले. याच्या ह्याला मी हळद आणि मीठ लावलं होतं. मच्छीचे पीस टाकले आहे. आता तर पण एवढी छान आलेली आहे. बघूनच असं वाटतंय की हे बघा, असे छोटे छोटे टिप्स असतात ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला चांगल्या रीतीने जेवणाचं आता ह्याला फुटू द्यायची. 2 मिनटे असंच ठेवायचं. थोडंसं मीठ टाकते आणि आपलं हे पहा, जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाका. थोडंसं मीठ टाकते. हे पहा, थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते. तर पण खूप छान आलेली आहे. थोडंसं टाका, कारण मच्छीमध्ये थोडंसं मीठ जास्त कमी टाकलेलं तेच बरं असतं. तर मच्छी खारट होऊ शकते. मीठ टाकून 2-3 मिनिटे उकळी फोडणार आहे. हे पहा, तर सुद्धा खूप छान आलेली आहे. बघता क्षणी असं वाटलं पाहिजे की हा खरंच काहीतरी बनवलं आहे. हे पहा, आता मी ह्याला उकळी सोडणार आहे. जास्त हरवलं तर मच्छी तुटू शकते. आणि ही आपली सुरमई कढी रेडी आहे. हे पहा, आता याला उकळी फुटेल. थोडा वेळ ते शिजणार, नंतर ही सुरमई कढी रेडी होणार. हे तुम्ही भाकरीसोबत खा, राईससोबत खा किंवा चपातीसोबत खा, अप्रतिम लागते. कसंही खा, छानच लागते. हे बघा तर किती छान आलेली आहे. माझं हे मच्छी जो बॅटर आहे तोपर्यंत जे मसाला लागू असतो मी तोपर्यंत ह्याचं कोटिंग तयार करते. जे मच्छीवर कोटिंग असते त्याच्यात मी रवा घेतला आहे. थोडासा रवा घेतला आहे ते कोटिंग तयार करायला. असं करून बघा, खूप क्रिस्पी लागते मच्छी आणि खूप टेस्टी पण लागते. हे कोटिंगसाठी मी रवा घेतला आहे. थोडासा जेवढं मच्छी फ्राय करायला लागते तेवढं. थोडंसं मीठ घेतलं. मीठ थोडंसं एव्हरेजचं लाल तिखट. ह्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करते. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. थोडीशी हळद टाकायची. अशा रीतीने मिक्स करायचं आणि ही मच्छी फ्रायच्या कोटिंगला लावायचं. मच्छी ह्याच्यामध्ये डीप करायची पूर्णपणे या कोटिंगला आणि मग फ्राय करायची. त्याच्याने मच्छी क्रिस्पी पण होते आणि खाण्यासाठी टेस्टी लागते. पॅन गरम झालेला आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल. तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये टाकणार आहे फिश. पॅन चांगला गरम झालं की याच्यामध्ये फिश टाकणार आहे. अशा रीतीने ह्याला मीडियम गॅसवरच ठेवा. जास्त स्लो करू नका. मीडियम गॅसवर तर ते क्रिस्पी होतात आणि छान होतात. दोन मिनटं झालेले आहेत. आता मी फिश पलटी करते. कडक झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे. आता 2 मिनटं काढून काढून देणार. अशा रीतीने
रेडी. हे पहा, गरमागरम फिश फ्राय हा रेडी आहे खाण्यासाठी. हा कशासोबत पण खा, भाकरीसोबत खा, राईससोबत खा, खूप छान लागतो. हा ब्लॉग मी इथं संपवते. गुड बाय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.